ओम नमो फलसिद्धाय. श्री सिद्धेश्वर महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सिद्धेश्वराय नमः. ओम नमोजी आदिगणा गिरिजा सुदारे सर्वज्ञा शिवप्रिया रे सगुणा सकळ विद्या रे प्रवीणा. ओम नमोजी भवनाशना दैत्य दुर्मती रे मर्दना कृपा करी शिवंदना गुण वधवावे उदरा. माते शारदे सुंदरी विश्व तुझे गे माझारी व्याप्त तुझी चराचरी आहीसी गे महामाये. अनंत ब्रह्मांडाच्या कोटी वस्ती माये तुझ्या पोटी ब्रह्मादिका तुझी गोष्टी न कळेगी जगत जनने. जव तुझी कृपा होय मुका वेद बोले माय पांगुळासी देशी पाय. ऐसा प्रताप गे तुझा माते वेगी कृपा करी माझी भ्रांती वेगी हरी. माते येई त्वरा करी गुण वदवी गे माते. ओम नमोजी गुरु राया अनादि तू स्वामी राया प्रभो स्वामी योगी राया भक्त वत्सला रे देवा. ओम नमोजी निर्विकारा ओम नमोजी परात्परा ओम नमोजी जगद उद्धारा कल्याण करिसी तूची. ओम नमोजी ताप शमना ओम नमोजी परिपूर्णा परमात्मया रे सर्वज्ञा. भक्तास्तव तू साकार उज्जनीयेचे ते सिंहासन तेथे तुम्हासी अवतरण करावया रे पालन. भक्तजनांचे रे देवा धर्म स्थापन करीसी अज्ञान तू निरससी संकटी तू सोडविसी. भक्ताप्रती स्वामी राया द्वादश वर्ष अवर्षण पडले होते दारुण प्रळय तो रे कठीण. झाला आकांत फार पृथ्वीवरी रे आकांत फाराचा रे झाला अंत फार झाला उल्कापात. भूमंडळी रे नाथा अन्न न मिळे किंचित एकमेका करीती घात म्हणती देवा पुरला अंत. सकळ जीवजंतांचा हा हा कटा कटा करीसी देवा कैसी केली गती. मरण द्या हो कृपामूर्ती दुःख आम्हा सोसवेना. एक एका म्हणती जन जाऊ रायासी शरण प्रजानन रे मिळून गेले बिदरासी देवा. राजधानी ती सुंदर मोठे विस्तीर्ण ते पूर मोठमोठे सावकार वस्ती राजधानी माझी. पृथ्वीपती तो राव जाना अधिकारी तोची जाणून प्रजापालक त्या कारक म्हणती त्या नृपाप्रती. प्रजा लोक ते मिळून गेले राजिया शरण म्हणती आम्हा त्राता कोण सांगा हो नृपनाथा. फार गांजलो म्हणती प्रजा येती काकुलती दीर्घस्वरे आक्रंदती म्हणती प्राण रे वाचवी. ऐसा कल्पांत पाहून राव गेला घाबरून प्रधाना ते बोलावून. राव म्हणे कैसे झाले राज्य बुडाले प्रधाना समय दुर्धर हा जाना काही सुचेना सुजाना गती कैसी रे करावी. प्रधान वते त्या नृपासी ब्राह्मण बैसावावे जपासी प्रधाने त्या विप्रासी बोलविले अनुष्ठानी. धर्म केला राये फार लुटविले हो भांडार धन वाटिले अपार. लोका म्हणे स्वस्थ रहा जप तप अनुष्ठान करीते झाले तपोधन तप करीती दारुण. प्रजन्य तो पडेना कोणी निरसन करीती कोणी लिंगाचरण करीती कोणी लिंगा ते करीती. अभिषेक वारंवार देवी पुराण वाचिती कोणी प्रयोग करीती अनेक प्रकारे करती. खटाटोप फार प्राणी सहा दर्शने मिळाले तप त्यांनी फार केले सकळ हिरे शिनले. प्रजन्य तो पडेना असंख्य ते तपोधन जर्जर झाले रे जाण. राव द्रव्य त्या कारण इच्छित दान देत असे काही पडेना प्रजन्य. राजियाने हे पाहून कोपला तो रे दारुण म्हणे तापसाते धरा. सकळ तापस धरून केले तेव्हा बंदिवास सकळातेही कोंडून टाकिले राजियाने. राव तो हो अति क्रूर पाहिना तो हो विचार देशोदेशीचे ते भार. तापसाचे धरुणी आणि सकळ तपोधनाप्रती बंदी घाली तो नृपती. फार येई काकुळती म्हणती देवा कैसे केले तपोधन म्हणती देवा धाव वेगी कृपाळुआ. सोडावा हो कृपाळुआ कोण त्राता तुम्हा विन. ऐसे स्तव तो ऐकून स्वामी आलासे धावून उज्जैनी स्थान सोडून. आलासे तू बिदरासी भक्त वत्सल तू देवा भक्ताचा तू विसावा. काय केले कृपाळुआ
तेथे त्वा स्वामी राया स्नान तेथे करुणी बैसलासी पद्मासनी प्राणायाम तो करुणी नित्य नेमाते सारिले आत्मस्वरूपी रमन हेची तुमचे पूजन बाह्य पूजेचे कारण नसे तुम्हा प्रती देवा धर्म वाढावा म्हणून इष्टलिंगाचे पूजन केले प्रभुराया जाण स्वयंप्रकाश तू आहेसी स्वामी तू तेरे पाहून लोक आले रे धावून करती साष्टांग नमन स्वरूप तुझे रे पाहून म्हणती स्वामी कृपा करी मेघवृष्टी वेगी करी तुझे द्वारीचे भिकारी प्रजन्य भिक्षा द्यावी आम्हा ते कोणी राजिया कारण सांगते रे वर्तमान योग योगी हो येऊन बैसलासे पद्मासनी म्हणती शिवयोगी तो हो तेज कल्लोळ दिसे हो कृपा राया करील हो ऐसे वाटे आम्हा प्रती राये हे परिसून स्वारी सिद्ध करून प्रधानादी करून आले तुम्हापासी देवा सैना आली हो अपार मोठ मोठे ते सरदार आणि ते सावकार आले तुम्हापाशी नाथा राये तू तेरे पाहून प्रभो केले रे नमन म्हणे स्वामी कृपा घन पावन केले मज लागी प्रभो राया कृपा करा तारा तारा हो किंकरा प्रजन्न हो वृष्टी करा मागणे हेची तुम्हासी विनंती परिसून तू रे झालासी प्रसन्न दिदलेसी वरदान त्वारे दीनानाथा देवा कृपा दृष्टी रे करून स्वर्गा केले अवलोकन कडकडीले गगन प्रलय मेधवत वृष्टी केलीसी त्वा देवा दीनबंधू कृपाळुवा निर्जराते तुझ्या मावा अगम्य रे स्वामी राया वृष्टी अति ही दारुण प्रलय रूप रे पाहून राव गेला परतून आपल्या स्थळासी रे देवा विजा कडकडती गगनी वृक्ष पडती उन्मळुनी गोपूर ही खचुनी गेली ते वेळी नाथा पृथ्वीवर जल फार सरिते आले महापूर जळे भरला रे सागर ऐसी कृपा स्वामी केली सप्तदिन पर्यंत प्रजन्न झाला रे अद्भुत राव आला रे धावत चरणी लोळू रे लागला वस्त्र अलंकार भूषण राय अनविल रे जाण अंगी करावे आपण राव म्हणू रे लागला उज्जनीय प्रांतीचे राज्य हो स्वामी राया तुम्ही घ्या हो सर्व राज्य तुमचे हो दास तुमचा हो म्हणे ब्रह्मांडाचे राज्य वमन मानसी तू परिपूर्ण शिवयोगी तू सगुण भक्ता सर्व झालासी राज्याचा तू अंगीकार नाही केलासी तू ईश्वर संतुष्ट तू योगेश्वर समाधान तुझी वृत्ती कावेरी तीरी त्या स्थान मठ केला हो निर्माण कुंभकवन अधिष्ठान तुझ पासून रे देवा सर्वाप्रती त्वा आनंद केलासी त्वा ब्रह्मानंद तुझे कृपे रे आनंद हो तसे प्राणी मात्रा तेव्हापासून नाम रे मळी स्वामी म्हणती रे मळी स्वामी तू योगी रे भव यातना हरीसी जड मूळत्वा अज्ञानी प्रभो राया केले ज्ञानी तुझी अगम्य करणी महाराजा दया वर्णवा कानपाटियांचे भार आले होते विदरावर शंख वाद्य ते सुस्वर वाजवीत होते देवा वाद्य ते तुम्ही पाहून प्रश्न केला त्या कारण मार्ग तुम्ही हो सोडून आड मार्ग आचारला वाद्य तुमचे हे नव्हे हो अयोग्य कर्म करिता हो तुम्हा प्रती कल्याण हे हो करणार नाहीत वाद्य वचन बोलले ते नाथ आम्ही आहो हो समर्थ वाद्य हे हो वाजवीत आलो तो हो फार साल वचन हे परिसून बोलिले ते कृपाघन शंख हे हो सोडून दावे जळा माझी नाथा तुमची वाद्य ही असतील तुम्हा पाशी येतील वचन सर्वा ते मानले तुमचे हो योगी राया तळा माझी त्या शंकरे प्रभो रया टाकिले रे नाथांनी यज्ञ केला रे शंख बोला वयाचा यज्ञ त्यांनी फार केला प्रयोग व्यवहार केला नाथ शिनले दयाळा म्हणती सामर्थ्य सरले म्हणती स्वामी तुम्ही आता शंख बोलवावे ताता तुमचे वाद्य ते असता तुम्हा पाशी ते येतील बिदराचा नृपवर सकळ त्यांचा परिवार प्रधानादी सरदार सभा बैसली होती मोठमोठे सावकार प्रजेचे होते हो भार प्रभो राया त्या समोर शंखा बोलाविले तुम्ही शंख वाजती त्या क्षणी सुस्वर उठला हो ध्वनी प्रदक्षिणा त्या करुनी ताटका ते आले देवा सकळ शंख ते मिळवुनी लागले तुमचे चरणी शंख समुदाय येऊनी बैसला हो तुम्हा पासी
हे पाहून ते नाथ म्हणती स्वामी तू समर्थ, सर्व मिळून ते नाथ माथा तुकू लागले. आता हरलोस प्रभो स्वामी, हे वाद्य न वाजवू आम्ही. शिवयोगिया तुम्ही ऐसे फार कार्य केले, धर्माचे तू संरक्षण करीतोसी कृपाघन. तुझे गावो किती गुण, चर्म वाणीने रे देवा. राजा आणि तो प्रधान करीते रे नमन. म्हणती प्रभो हो येथून तुम्ही न जावे आता. म्हणती सर्व राज्य तुमचे, आम्ही किंकर स्वामीचे. आता पालन आमुचे करावे हो येथे रहा. लौकिकाचा चाड तुम्हा नाही श्रेष्ठा पूर्ण कामा. शिवयोगी आरामा तेथून रे तू आलासी. त्या रे देशा ते सोडून दक्षिण प्रांत उल्लंघून, ज्ञान तेथे रे कथून आलासी तू योगी राया. केली पृथ्वी प्रदक्षिणा जगाची या कल्याणा. स्तवनाता सर्वज्ञ भ्रमण केले तुम्ही श्रेष्ठा. वाराणसी ते जाऊन स्थळ पवित्र ते पाहून, संतोषात रे पाहून स्वस्थते ते रे झालासी. मंदाकिनीचे स्नान प्रेमयुक्त रे करून, प्राणायामा ते करून लिंग पूजन रे केले. विश्वनाथा ते पाहून संतोषलासी तू जाण, निरुपम काशी स्थान विश्वनाथाचे मंदिर. मळी स्वामी ते भुवनी बैसले तेथे ध्यानी. महाराज मोक्षदानी भक्त पालक तो स्वामी. लक्ष्मण म्हणे ताता परब्रह्मा का निवांता. भक्त कार्यास्तव ताता सगुण तू झालासी. इति श्री सिद्धेश्वर महात्म्य वर्णनो नाम प्रथमाध्याय संपूर्णमस्तु.